आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मनमाड प्रतिनिधी दिनांक 25 फेब्रुवारी 2026। मनमाड शहरातील स्वच्छता मोहिमेवरून राजकारण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते रुक्मकुमार निकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप करताना म्हटले आहे की शहरात राबवली जाणारी स्वच्छता मोहीम ही केवळ फोटो सेशन आणि प्रसिद्धीपुरती मर्यादित आहे। प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून गटारी तुंबलेल्या रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीग आणि सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले। नगराध्यक्ष ज्या प्रभागातून निवडून आले त्या भागातच परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत स्वतःच्या प्रभागातील समस्या सोडवता येत नसताना संपूर्ण शहर स्वच्छ करण्याच्या घोषणा कितपत वास्तव असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता, नियोजनाचा अभाव आणि कचरा उचलण्यात होणारा विलंब यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही निकाळे यांनी म्हटले आहे। काही भागात गटारीची साफसफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे। स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या आरोपांवर नगराध्यक्ष योगेश पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। शहरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असून नागरिकांचे लक्ष प्रत्यक्ष कृतीकडे लागले आहे। काय सांगाल, मनमाड शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे नगराध्यक्षांकडून, मात्र त्यांच्या स्वतःच्या वार्डात वाईट अवस्था आहे। मनमाड शहराचे प्रथम नागरिक योगेश भाऊ पाटील हे निवडून आल्यानंतर मनमाड शहरामध्ये स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली जो सपाटा लावलेला आहे ते बघत असताना बबलू भाऊ ज्या वार्डातून निवडून यायचे त्या वार्डामधील हे जे गार्डन आहे तुम्ही बघू शकता, या गार्डनची अतिशय कचराकुंडीपेक्षाही वाईट अवस्था झाली। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। काल परवाच बबलू भाऊ पाटील यांनी कैकाडी महाराज उद्यानामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली असं मी वर्तमानपत्र आणि त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरती बघितलं। पण मला हे सांगावंसं वाटतं की त्यांचा जो वार्ड आहे हनुमाननगर, या वार्डामध्ये हे जे गार्डन आहे या गार्डनची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। कचराकुंडीचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे। स्वतःची पाठ थापटून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। त्यामुळं नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी जे आहे, आरोग्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणात भरती केली जाते, पण ते आरोग्य कर्मचारी फक्त अधिकाऱ्याच्या मर्जीतले असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलं जातं। त्यामुळे मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे। त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व नगराध्यक्षांना विनंती आहे की हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात राबवून सदर गार्डन हे स्थानिक नागरिकांना खुले करून द्यावे व कैकाडी महाराज उद्यान जे आहे हे मनमाड शहरामध्ये आहे हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही। त्या गार्डनची नुसती स्वच्छता मोहीम करण्यापेक्षा ते गार्डनसुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे ही त्यांना विनंती आहे।